तर नमस्कार मंडळी, मी तेजस आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा युट्यूब चॅनल मध्ये. आपण कालपासूनच सी प्रोग्रामिंग लिस्ट चालू केलेली आहे. आपण प्ले लिस्ट मध्ये बघू शकता प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण बघितलेले आहे की हिस्ट्री ऑफ सी, देन सी चे यूज काय आहे, कशा प्रकारे आपण सी यूज करू शकतो, देन सिंपल प्रोग्राम बघितलेला आहे आणि त्याचबरोबर आपण सी चे जे काही फीचर्स आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. लेट सी. तर काल आपण बघितलेलं आहे की सी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर प्रोव्हाइड केले जातात. त्या स्ट्रक्चरनुसार किंवा त्या सिंटॅक्स नुसार आपण सी मध्ये प्रोग्राम करणार आहोत. तर कॉमनली आपण ज्यावेळी घर बांधतो, एक्झाम्पल देतोय मी, घर बांधल्यावेळी आपण घराचं स्ट्रक्चर आधी तयार करतो, 3D मॉडेल तयार करतो, त्या पद्धतीने आपण घराचा पाया काढून घर उभा करतो. त्याच पद्धतीने एव्हरी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ज्यावेळी आपण प्रोग्राम एखादा बिल्ड करायचा असतो त्यावेळी सॉफ्टवेअर डेव्हलपरला नीड असते ती म्हणजे एखाद्या प्रोग्रामच्या स्ट्रक्चरची किंवा त्याला जे काय आयडिया आहे ती प्रोग्राम मध्ये त्याला येऊन जाते. त्यासाठी आपण युज करणार आहे सी मध्ये अल्गोरिदम आहे, फ्लोचार्टचा युज करणार आहे. आता अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट काय आहे हे आपण बघूया. ना आता आपण बघणार आहोत फ्लोचार्टचे टाइप्स कोणते आहेत किंवा फ्लोचार्ट मध्ये कोणकोणते शेप्स आहेत याचा आपण आता स्टडी करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला शेप आहे ओव्हल शेप. ओव्हल शेपचा यूज आपण बेसिकली फ्लोचार्टचा स्टार्ट किंवा एंड डिनोटेट करण्यासाठी आपण ओव्हल शेपचा युज करतो. देन नेक्स्ट आहे पॅरेललोग्राम. पॅरेललोग्राम हा शेप आपण इनपुट किंवा आउटपुट आपल्या प्रोग्राम मध्ये घेण्यासाठी त्याचा युज करणार आहे. देन नेक्स्ट इज रेक्टँगल. रेक्टँगलचा युज आपण कशासाठी करणार आहे तर प्रोग्रामिंग मध्ये जे काही प्रोसेसिंग राहणार आहे, सपोज ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, जे काय आपण प्रोग्रामिंग मध्ये प्रोसेसिंग करणार आहे त्याच्यासाठी आपण रेक्टँगलचा युज करणार आहे. देन डायमंड शेप. डायमंड शेपचा युज आपण बेसिकली डिसिजन घेण्यासाठी प्रोग्राम मध्ये करणार आहे. प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घ्यावे लागतात. डिसिजन मेकिंग जे काही स्टेटमेंट आहे त्याचा आपण पुढे युज करणार आहे, टाइप्स करणार आहे, ते आपण पुढच्या पार्ट मध्ये घ्या. देन एवढं लक्षात ठेवायचं आहे की डायमंड शेपचा युज आपण डिसिजन घेण्यासाठी करणार आहोत. देन एरोज. एरोजचा आपण युज बेसिकली फ्लो चार्टचा जो काही फ्लो जाणार आहे, प्रोग्राम कोणत्या पद्धतीने एक्झिक्यूट होणार आहे, एक्झिक्युटिंगचा फ्लो कसा राहणार आहे त्यासाठी आपण फ्लो चार्ट म्हणजे एरोचा युज करणार आहे. नेक्स्ट बघूया आपण अल्गोरिदम. सी द एक्झाम्पल ऑफ अल्गोरिदम. तर अल्गोरिदमच्या एक्झाम्पल आपण बघणार आहे काय तर स्टेप 1. स्टेप 1 काय असणार आहे स्टार्टची. ऑलवेज अल्गोरिदम स्टार्ट विथ द स्टेप 1, इट इज स्टार्ट स्टेप. देन आपण बघणार आहे स्टेप 2 मध्ये काय दिलेलं आहे तर इनपुट टू व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल आपण इनपुट करून घेतलेले आहे. हे जे काय आहे ते काय पहिल्यांदा प्रिव्हियस स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चर नुसार आपण काय करणार आहे प्रोग्राम बनणार आहे. आपण मग जसं बघितलं की आपल्याला घर बांधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आराखडा आखावा लागतो. त्या पद्धतीने जर आपण प्रोग्राम करायचा असेल तर त्याच्या आधी आपण त्याचे डिफाईन करायला लागतं स्ट्रक्चर, कोणत्या टाईपचा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. देन सेकंड स्टेप आपण बघितली की 2 नंबर आपण युजर कडून इनपुट करून घेतलेले आहे, त्या 2 नंबर आपल्याला प्रोसेसिंग करायचं आहे. देन स्टेप 3 ऍड दिस 2 व्हॅल्यूज अँड स्टोर्ड इन थर्ड व्हेरिएबल. 2 व्हॅल्यूची आपल्याला काय करायचं आहे ऍडिशन करायचे आणि तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. सपोज आपण 1 + 1 केलं तर आपण तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केली 2, तर थर्ड व्हेरिएबल व्हॅल्यू काय स्टोअर झाली 2. 2 नंबरची ऍडिशन करून दुसरी व्हॅल्यू जी स्टोअर झालेली आहे ती थर्ड व्हेरिएबल मध्ये आपली स्टोअर झाली आहे. देन नेक्स्ट स्टेप काय स्टेप 4 प्रिंट थर्ड व्हेरिएबल व्हॅल्यू. आता तिसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय असणार आहे 2, तर ती आपल्याला काय करायची आहे प्रिंट करायची आहे. आणि ऑलवेज अल्गोरिदम एंड्स विथ द स्टेप 5, इट इज अ स्टॉप. स्टॉप स्टेप आपण काय करणार आहे अल्गोरिदमचा जो आहे तो आपण स्टॉप करणार आहे. या पद्धतीने आपण अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट करणार आहे. मला असं वाटतंय की तुम्हाला चांगल्या पद्धतीने अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट समजला असेल. स्क्रीनशॉट काढून आपण घेऊ शकता. तर आता जर आपण नेक्स्ट पार्ट बनणार आहे तो म्हणजे आहे कमेंट्सचा. तर कमेंट्स युजली प्रोग्राम मध्ये युज कशासाठी करतात तर एखादं स्टेटमेंट आपल्याला समजत नसेल किंवा त्या स्टेटमेंटचा युज आपल्याला पुढे समजत नसेल किंवा लक्षात नसेल तर आपण तिथं कमेंट देऊन ते डिफाईन करू शकतोय तर या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे ते. एखाद्या वेळी आपण प्रोग्राम एखाद्या मशीनवरती युज केला किंवा रन केला, आपल्याला समजते की बाबा आपण काय प्रोग्राम रन केला, या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे. त्यावेळी दुसरा मेंबर तिथे येऊन बसेल किंवा दुसरा एखादा डेव्हलपर प्रोग्राम येऊन बसेल तिथं, तर त्याला समजलं पाहिजे की या स्टेटमेंटचा अर्थ काय राहणार आहे. तर आपण कमेंट 2 टाईपनं प्रोग्राम मध्ये देऊ शकतोय. त्याचे 2 टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे सिंगल लाईन कमेंट अँड सेकंड वन इज मल्टी लाईन कमेंट. तर सिंगल लाईन कमेंट आपण युजली डबल फॉरवर्ड स्लॅश आपण सिंगल लाईन कमेंट ही आपण प्रोग्राम मध्ये देऊ शकतोय. देन
मल्टिपल लाईन कमेंटचा यूज आपण स्लॅश स्टार जी काय असेल ती आपली कमेंट राहणार आहे मल्टिपल लाईन मध्ये, देन एंड्स विथ स्टार्ट अँड स्लॅश अशा पद्धतीने आपला कमेंटचा एंड होणार आहे. आता कमेंटचा पण असा आहे की तो प्रोग्राम मध्ये कोणत्याही प्रकारे एक्झिक्यूट करत नाही, प्रोग्रामिंग मध्ये त्याचं काहीही वर्किंग होत नाही, फक्त हा दिखाव्यासाठी आहे किंवा दुसऱ्याला प्रोग्राम समजावं म्हणून कमेंटचा पार्ट आपण सी मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. देन नेक्स्ट. तर आजच्या फक्त एवढंच. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्ही माझ्याशी असंच कनेक्ट राहा, मी वेगवेगळे व्हिडिओ टाकत राहीन आणि चॅनलला फॉलो करून व्हिडिओला लाईक करायला लागतंय, शेअर करून नक्की कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण माझ्या चॅनलची लिंक पाठवून त्यांनाही सबस्क्राईब करा सांगा. धन्यवाद.